नमस्कार मित्रांनो, आज आपण एक असा घटना प्रवाह पाहणार आहोत ज्याने नेपाळच्या राजकारणाला आणि युवा पिढीला एक नवीन दिशा दिली आहे। 2025 मध्ये जेनझी तरुणाईने भ्रष्टाचार, सोशल मीडियावर बंदी आणि असमाधानाच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन उभं केलं आणि त्याचा परिणाम म्हणून नेपाळ सरकार बदललं। आता हे आंदोलन निवडणुकीच्या जागी येऊन पोहोचलं आहे। चला या ऐतिहासिक मोडबिंदूचा एक सविस्तर आढावा घेऊयात। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। आंदोलनाची सुरुवात आणि कारणे काय? नेपाळमध्ये 1997 ते 2012 दरम्यान जन्मलेली जेनझी पिढी म्हणजेच ती युवा पिढी आहे जी सोशल मीडियावर निर्माण झालेल्या जगात मोठी झाली आहे। पण देशातील आर्थिक आणि राजकीय परिस्थितीने त्यांना निराशा दिली आहे। या आंदोलनाची ठराविक बाब म्हणजे झटका म्हणजे असा की सरकारद्वारे सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली होती। या माध्यमावर आधारित युवा आवाज दाबण्याचा आरोप होता। भ्रष्टाचार, राजकीय स्वतःचा स्वार्थ आणि तरुणांना रोजगारांच्या संधी याचा अभाव हेही बऱ्याच युवकांनी इथं कारण म्हणून घेतलं। 8-9 सप्टेंबर 2025 मध्ये आंदोलन तीव्र झालं। हत्याकांड, संसदावर हल्ले आणि सरकारच्या विघटनाचा निर्णय। आता आंदोलनाचा उत्कर्ष आणि त्याचा परिणाम काय झाला? तर जवळपास 70+ लोक मृत्युमुखी पडले आणि हजारोंनी जखमी झाले। हे आंदोलन राजकीय स्थिरतेसाठी मोठा झटका ठरलं। या दबावाखाली के.पी. शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राजीनामा दिला। नेपाळची पहिली महिला पंतप्रधान म्हणून 12 सप्टेंबर 2025 रोजी सुशीला कर्की यांची अंतर्गतपणे नियुक्तीही झाली। आता निवडणूक होऊ घातली आहे। निवडणुकीचं वेळापत्रक आणि संधी कशी असेल? नेपाळच्या प्रतिनिधी सभेच्या 275 जागांसाठी निवडणुका 5 मार्च 2026 रोजी ठरल्या आहेत। उमेदवारी प्रक्रियेसाठी नामांकन दाखल करण्याची वेळ, आक्षेप दाखल करण्याची वेळ आणि अन्य प्रमुख टप्पे घोषित झालेले आहेत। या निवडणुका त्या आंदोलनानंतर येत आहेत। म्हणजे हे फक्त राजकीय फेरफटका नसून युवकांच्या म्हणजेच युवांच्या आवाजाला संसदेमध्ये रूप देण्याची एक संधी आहे। जेनझी आंदोलन आणि पुढचे राजकारण यावरही आपण बोलूयात। या आंदोलनानं या तरुण पिढीला राजकीय इतिहासात स्थान दिलं आहे। ते आता फक्त रस्त्यावर नाहीत, त्यांनी पार्ट्याही स्थापन करण्याची तयारी दर्शवली आहे। या आंदोलनामुळे नेपाळमधील राजकीय नेतृत्वावर पारदर्शकतेचा आणि जबाबदेहीचा दबाव वाढला आहे। त्यामुळे अगदी निवडणुकीचा परिणाम हे पाहण्यासारखा असणार आहे। पारंपरिक पक्षांना नव्या चुनत्या कमी पडतील का आता असंही त्यात बोललं जात आहे। युवा तरुणाईला किती आवाज मिळेल हेही महत्त्वाचे प्रश्न आहे। महत्त्वाचे प्रश्न आणि जे विचार नेपाळमध्ये झाले त्या दुसऱ्या देशांसाठी उदाहरण ठरू शकतं। तरुणाई फक्त आंदोलन करत राहिली तर काय फरक पडेल? निवडणुकीमध्ये उतरल्यावर काय बदल होतील? पारंपरिक राजकीय दल यात किती तयार आहेत? आणि मुख्य प्रश्न म्हणजे 5 मार्च 2026च्या निवडणुकीनंतर नेपाळची दिशा बदलली जाईल का? निष्कर्ष असा निघतो यातला की नेपाळमधील जेनझी आंदोलन हे केवळ एका आंदोलनाची गोष्ट नाही, ते युवा शक्तीचा भाव आणि राजकारणातील बदलाचा एक घोषवाक्य सुद्धा म्हणून सिद्ध होतंय। आता निवडणुकीची वेळ येत आहे। येत्या 5 मार्च 2026 रोजी नेपाळच्या राजकीय भविष्यासाठी महत्त्वाचा दिवस ठरणार आहे। या बदलांनी नेपाळला एका नव्या युगात नेता येतं की सध्याच्या राजकारणामध्ये आणखी ताण निर्माण होतो हे यातून स्पष्ट होईलच। याबाबत तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि असेच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राइब करा।